गावातील लोकांच्या रागाने ज्ञानदा रुसून बसला होता आणि रुसून बसलेल्या ज्ञानदाचा राग काढण्यासाठी मुक्तेनं ताटीचे अभंग गायले. मुक्तेच्या या अभंग गायनानंतर, ताटीच्या अभंगानंतर ज्ञानदा बाहेर आला आणि ज्ञानदाला जणू असं वाटलं की मुक्ताच आपली गुरु झाली आहे. मुक्तेनेच एक मार्ग आपल्याला दाखवलेला आहे. ज्ञानदा बाहेर आल्यावर सगळ्या भावंडांनी मिळून एकत्र बसून जेवण केलं. जेवणानंतर सुखाने झोपली. असे दिवसावर दिवस जात होते. एके दिवशी मुक्तेच्या मनात काय आलं कोणास ठाऊक. मुक्ता सकाळीच उठली आणि तिला वाटलं आपण या घराची आई झालो तर काय होईल. सोपं नव्हतं. इवलीशी मुक्ता किती वर्षाची असेल असून आणि त्या इवल्याशा मुक्तेला आई व्हावं वाटलं होतं. सकाळी सकाळी आई ज्या वेळेला उठते त्यावेळेला मुक्ता उठली आणि बाहेर जाऊन बाहेरच्या झाडाची फुलं तोडायला सुरुवात केली. गच्च दुर्डी भरून फुलं भरून घेतली, कारण आता निवृत्तीदादा ज्ञानदेव उठतील आणि मग पूजेला फुलं असायला हवीत की. आणि आई असंच करायची. आई सकाळी उठायची, फुलं तोडून आणायची, मग घराला झाडायचं, दाराला झाडायचं, अंगण झाडायचं, मग सडा सारवण व्हायचं. मग आई आपल्या नित्याच्या कामाला लागायची. आणि मुक्ता आज जणू आई होण्याचं ठरवलंच होतं तिनं. सकाळी उठली, सगळी फुलं गोळा केले आणि एका दुर्डीमध्ये भरून ठेवून दिले. मग आईसारखंच, अगदी आईसारखं डावा हात आपल्या पाठीवरती ठेवलाय आणि केरसुनीने झाडायला सुरुवात केली आहे. एक हात असा मागच्या बाजूला ठेवून दुसऱ्या हातामध्ये केरसुनी घेऊन वाकून मुक्ता झाडू लागली आहे. आणि झाडता झाडता आईसारखंच तिच्या तोंडी गाणं सुद्धा सुरू आहे. उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख, रिद्धी सिद्धीचा नायक, सुखदायक सकळाही. आता हे गाणं चालू आहे आणि या आवाजाने सोपान उठलाय. या आवाजाने उठून बघितलंय तर मुक्ता अगदी आईसारखी घर झाडतीये. केरसुनी हातात घेऊन, डावा हात पाठीवर ठेवून वाकून भरा 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 घर झाडते आणि आईच्या सारखंच उठा उठा हो सकळी हे गाणं चालू आहे. सोपान जागा झाला तसे ज्ञानदादाही जागे झाले आणि सोपानाने आईच्या आठवणीने ज्ञानदादाला मिठीच घातली. हमसून रडू लागला. तिनं सोपानाला रडताना बघितलं आणि आपला सोनदा रडतोय काय म्हणून पटकन आपल्या आईचं एक जुनं पातळ आपल्या अंगावर ओढून घेतलं आणि सोपानाला म्हणाली, काय रे सोनदा, कशाला रडतोयस? आई सगळं काम सांगून गेली आहे मला, कुठलंच काम ठेवणार नाही. आणि त्या आईच्या पदराने आपल्या सोपानाचे डोळे पुसले. चल आता पटकन आटप, अंघोळ करून घे. ज्ञानदादा ही अंघोळ करेल, त्याची पूजा होईल. निवृत्तीदादाही उठेल, त्याचंही सगळं आटपेल. तोपर्यंत सकाळी सकाळी खाण्यासाठी मी भात ठेवते. भात शिजला की तुला खायला मिळेल. मग तुला भूक लागली म्हणून वाटणार नाही. ज्ञानदादा, तेवढी चूल पेटवून देतोस का रे, मला भात ठेवता येईल. ज्ञानदा आपल्या बहिणीकडं, इवल्याच्या बहिणीकडं आई झालेलं बघत होता. ज्ञानदादाला खरं तर काय करावं हेच कळत नव्हतं. एवढ्याशा वयात त्या पोरीनं आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या खांद्यावर घेतल्यात आणि ती आपली आई झाली आहे आणि आपण काय रुसून बसतोय, हे ज्ञानदादांच्या मनामध्ये सारखं येऊ लागलं. ज्ञानदा मुक्तेला, सोपानाला जवळ घेतलं. तोपर्यंत निवृत्तीही उठले होते आणि आपल्या आई झालेल्या आपल्या छोट्याशा बहिणीला कडेवर घेऊन हृदयाशी लावलं. मुक्ते, किती शहाणी झालीस ग, किती जबाबदाऱ्या अंगावर घेतेस. अश्रूच्या धारा वाहत होत्या. मुक्ता आपल्या आईच्या पदराने ज्ञानदाच्या आसवांना पुसत होती आणि म्हणत होती, ज्ञानदादा रडायचं नाही असं, आता पटपट सगळी कामं आपल्याला उरकायची आहेत. मायबाप नाहीत, पण मुक्ता या लेकरांची आई होत होती. मुक्ता ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या अंगावर घेण्याचा प्रयत्न करत होती. शक्य तेवढं आपल्या भावांना
जे जे आई देत होती ते ते देण्याचा प्रयत्न करत होती. एवढ्याशा वयात ते कोवळं लेकरू आपल्या आईचं सगळं प्रेम आपल्या भावंडांच्यावर करण्याचा प्रयत्न करत होतं. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान या तिघांनी त्या येवल्याशा, आणि या तिघांच्या पेक्षा लहान की होई, तिघांच्या पेक्षा लहान, त्या येवल्याशा मुक्तेकडे बघितलं. हृदयातून अश्रू डोळ्यातून नव्हते, ते हृदयातून डोळ्याकडे जात होते आणि झरत होते. बस, हा सुखाचा सगळा प्रवास चालूच होता. किती सुखाचा ना. आपण सुख कशात शोधतो? कशात शोधतो? छान अंथरण असणं, एक चांगलं घर असणं, बाकीच्या सुखसुविधा असणं. पण यात नात्याचा, मायेचा ओलावा कुठे आहे? यात आपल्या आजूबाजूची आपल्याला मार्गदर्शन करणारी माणसं कुठे आहेत? नाहीच सापडत. चंद्रमौळी घर असेल, रोज भिक्षा मागून आणल्याशिवाय काहीही नसेल खायला, पण प्रेम, एकमेकांना देण्यासाठी इतकं प्रेम त्यांच्याकडे होतं की बाकी कुठल्या गोष्टीची गरजच उरू नये इतकं प्रेम ती भावंड एकमेकाला देत होती. सुख 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 म्हणतात ते हेच हो. तो आषाढातल्या मेघांचा सुखाचा आवाज असतो ना, द द द द. ज्याच्याकडे जे आहे ते देण्यात सुख असतं. म्हणजे राक्षसांच्याकडं प्रचंड शक्ती आहे आणि या शक्तीने ते इतरांना त्रास देतात. दया दाखवली की राक्षसांना सुख मिळतं. देवांच्याकडे भरपूर आहे, दान दमन, ते उपभोगण्याची वृत्ती आहे, पण त्या उपभोगण्याच्या वृत्तीला जो दमन करू शकतो तो सुखी होतो. माणसांकडं शक्ती ही खूप नाही, द्यायलाही खूप नाही, पण ज्याच्याकडे आहे त्याने थोडं दिलं, दान दिलं की सुखी होता येतं. दया, दमन, दान ही देवता, असुर आणि माणसं यांच्यासाठी असलेला सुखाचा मंत्र हा सगळ्याच माणसांना लागू होतो बरं. आपल्या मनातल्या सुख उपभोगण्याच्या वृत्तीचं दमन करता आलं की सुखी होता येतं. लोकांना माफ करता आलं की सुखी होता येतं. लोकांना माफ करता आलं की सुखी होता येतं. दया दाखवता आली की सुखी होता येतं. त्यामुळे हा सुखाचा मंत्र या भावंडांना कळलेला होता. त्यांचं आयुष्यच सगळं सुखात चाललेलं होतं. दिवस जाऊ लागले आणि आळंदीतली एक मंदा मुक्तावर खूप प्रेम करायची. मंदा ताई असं म्हणायचं तिला. एका ब्राह्मणाची कन्या चोरून या लेकरांना खूप द्यावं. ज्ञानदादा यावर तिचा विशेष जीव. ज्ञानदादा आणि मुक्ता तिचे जीव की प्राण. कधी आपलाच पोशाख परकर आणून दे, कधी खायला काहीतरी आणून दे, मुक्तेला घेऊन खेळत बस, असं ती करायची. एके दिवशी ती मंदा ज्ञानदाच्या झोपडीकडे आली. म्हणाली, दादा एक गोष्ट विचारू? काय? अरे आता उद्या लवकरच अश्विन शुद्ध प्रतिपदा येते आहे. हो, 2 दिवसावर तर आली. दादा, अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे मुक्तेचा वाढदिवस ना रे? हो ग, तुला कसं ठाऊक? मुक्तेनंच सांगितलं होतं एकदा की तिचा जन्म अश्विन शुद्ध प्रतिपदेचा आहे, घटस्थापनेच्या दिवसाचा आहे. दादा, मुक्तेचा वाढदिवस झाला पाहिजे ना, काहीतरी गोडधोड खायला दिलं पाहिजे तिला. हो, पण भिक्षा मागून मिळालं तरच ना. भिक्षा या शब्दाने मंदाच्या काळजावर आघात होत होता. ती म्हणाली, भिक्षा नको ना म्हणू दादा. एक काम करशील? काय? सकाळी सकाळी जेव्हा तू भिक्षेला बाहेर पडशील तेव्हा माझ्या घरी येशील? हो, येईन की. आणि माझ्या घरी खूप गोडधोड होणार आहे, खूप चांगलं होणार आहे. मी अन्न देईन. ते मुक्तेला खाऊ घालशील दादा? ज्ञानदेवानी हसून सांगितलं, अगं बाई, भिक्षा एकाच घरी पुन्हा पुन्हा मागायची नसते. मी तुझ्या घरी मागून आलोय. पुन्हा भिक्षा हा शब्द ऐकून ती कशी बशी झाली. ज्ञानदाला वाटलं, मुक्तेचं भलं बघणाऱ्या या पोरीच्या मनाला उगाच आपण का बरं वेदना द्यायची. चल ठीक आहे, येतो उद्या मी.
तुझ्याच घरी येईल. घटस्थापनेचा कार्यक्रम झालेला आणि सागर संगीत स्वयंपाक केलेला. ही मंदा जेवायलाच तयार नव्हती. ज्ञानदादा कधी येतोय आणि कधी त्याला मुक्तेसाठी गोडधोड देईल असं तिला झालं होतं. आई म्हणायची, मंदे जेवून घे ग, तुला भूक लागली असेल, पोटात कावळे ओरडत असतील. ती म्हणे, नाही आई, थांब जरा. आणि तेवढ्यात दारात आवाज झाला, ओम भवते भिक्षां देही. धावत पळत अंगणात गेली आणि ज्ञानदाला बघून ती हरकली. ते हरकलेलं बघून तिच्या आईला कळलं की अगं काय करतेस, कोणाशी बोलतेस? अगं ज्ञानदा दादा आलाय. कोण? तो संन्याशाचा मुलगा? आई तसं नको ना म्हणू. अगं त्याला भूक लागली असेल, तो भिक्षा मागायला आलाय. बरं बाई दे. काय आल्या अतिथ्याला द्यायला मागे पुढे बघू नये, देऊन टाक काय द्यायचंय ते. म्हणले, आई ताट वाढू? ताट वाढतेस? बरं वाढ, खातील गोडधोड पोरं, तेवढंच. आणि मुक्तेनं भरपूर पान वाढून घेतलं आणि ज्ञानदादाच्या भिक्षा पात्रात नेऊन टाकलं. म्हणाली, आज माझ्या मुक्तेला तिच्या वाढदिवसा दिवशी गोडधोड खाऊ घालो ज्ञानदादा. तिच्या डोळ्यातल्या आसवाना ज्ञानदानी बघितलं आणि तेही थोडेसे आसवं तराळली. वाटलं की किती प्रेम करते ना ही पोरगी माझ्या बहिणीवर. आणि ज्ञानदादा तिथून निघून गेले. आज ती मंदा जराशी खुश होती, कारण आज मुक्तेला तिच्या वाढदिवसा दिवशी गोडधोड खायला मिळणार होतं. सगळं घेऊन ज्ञानदेव आपल्या झोपडीकडे आले आणि मुक्ताला खाऊ घालत असतानाच झोपडीच्या दारात हालचाल जाणवली. दारात कृष्णाजी पंत उभे होते. होय, कृष्णाजी पंत पैठणचे, जे विठ्ठलपंतांना सांगून गेले होते की बघा मुंजीचं काही जमलंच तर. सोपान धावतच आजोबा आजोबा म्हणत कृष्णाजी पंतांच्याकडे धावला, नमस्कार केला, त्यांना पाय धुवायला पाणी दिलं आणि आपले हात पाय धुवून पुसतच कृष्णाजी पंत ज्ञानदेवांच्या झोपडीत बसले आणि ही सगळी भावंड त्यांच्या भोवती जमा झाली. का आले होते कृष्णाजी पंत? काय असेल त्यांचा मानस येण्याचा आणि पुढे ते काय करणार होते ते सगळं बघूया पुढच्या भागात.